नाही मोबाईलची इच्छा होती, बरं झालं. हा थार घ्यायची मामाच्या मागे बरं होता. हा मग मोबाईल घेतली काल थार. सर आज 4 वाजता मुंबईमध्ये बिनजोड आहे. हा 4 वाजता बिनजोड दिसलं बैल. म्हणजे डायरेक्ट न कुणाला काय माहित नाही, काय नाही, बँडर नाही पडला पडते. नाही काय बांधा बिना काय डायरेक्ट सकाळी गेलाय. हा 4 वाजता बिनजोड आहे. बिनजोड 4 वाजता होईल. मोठी बिंजोड. नमस्कार. बावऱ्यानं गट पास केला. हो कसं लागलं स्पीड काय? चांगली पळली गाडी. काल बकासूरला थार घेतली, काय सांगाल सर त्याच्याबद्दल? नाही मोबाईलची इच्छा होती, बरं झालं. हा थार घ्यायची मामाच्या मागे बरं होता. हा मग मोबाईल घेतली काल थार. सर मांडलं म्हणजे मी कमेंट बघितल्या बऱ्यापैकी की बैलाला घेऊन गेला तुम्ही, है ना सर तिथं? कसं कसं? त्याच्याच मुळे सगळं आहे. आज जे आहेत नाही हा मामा असतील, मोबाईल असेल, हा हे सगळे बकासूरमुळे आहेत. हा बकासूरमुळे सगळं काय. त्यामुळे काल सगळे होता ना तुम्ही, आणि जेवढी सगळे सगळा ग्रुप सगळे मित्र होते. हा. बोर वेल्ला मुळशीचे आमदार हो आमदार साहेब पण होते, है ना? शंकरभाऊ मांडेकर होते. ते पण खास बकासूरच्या प्रेमासाठी जेवढे सगळे सर. त्यांचा कायम बकासूर नितांत प्रेम आहे. हा मध्यंतरी बकाचा आधार तेव्हा मामांना फोन वगैरे चालू होता. हा बकासूर बरा झाला का, काय गरज झाली तर फोन करा, डॉक्टर वगैरे चांगले बोलवा असं. फक्त सर एका बैलामुळे आज मला वाटते त्या पुण्यात मुळशीत सगळी माणसं येतात. आता आमदार म्हणा, मंत्री म्हणा, सगळे येतात भेटाय, खास आहे ना, आशीर्वादच घ्यायला. देवाचा आशीर्वाद गेला सगळे. सर त्याच आशीर्वादानं आपल्या विधावणी सगळी चांगली आहेत का नाही सर? काय सांगाल? चांगला माझा बैल लंपी झाला होता. हा बकासूरच्या आशीर्वादानं परत तो पूर्णपणे कव्हर झाला आणि आता चांगला पोहतोय. मला वाटतं 14-15 मैदान आहे, हा त्याला राहतोय आपलं. मला वाटते आहे का नाही कुठल्या मैदान आपल्या विंगाच्या मैदानात मैदान सुरुवात झाली हा तेव्हा 14-15 मैदान आहे. हा तेव्हा कंटिन्यू बैल राहतोय. कंटिन्यू बोलायच. कोण कोण नियोजन करतात तुम्ही? किरण दादाच? हा किरणकडे सांभाळा बैल. हा किरण नियोजन करतो, पवन आहे, पवन वर करतो नियोजन करतो. हा 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 पाहिजे सारखा सर. कसा शांतच आहे ना सर त्याचा? पहिला शांत आता लागला मारायला. हा हा व्हायच्याच का? ओके 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 सर काय सांगाल बावऱ्याबद्दल? स्पीड कसं आहे काय तिथे? चांगला पळतोय बैल. हा दोन्ही खांदी पळतोय, हा चांगला पळतोय. दोन्ही खांदी का? हो त्यामुळे आता कसं कसं पहिलं काय बघून करता याला? स्पीड आपलं बघून चांगला शाणा बैल पानाला बघायचा. हा चांगला पळतो. परवा आता फडक्यांचा बादल होता. हा म्हणजे पहिली आमची लहानपणापासून इच्छा होती अशी. दादा इच्छा जास्ती त्याचं नाव आहे काय ऐका नाव पडायचं नाव. परत तोंडात पण आपण नाव पडायला लागलं. पण म्हणतो पहिरा कधी, परवा झाला पहिरा. लय भारी वाटलं सर. लय मोठा आनंद झाला. त्यांचं नाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आदरानं घेतलं जात आहे ना दादा सर. 100% त्यांचं नाव जोपर्यंत बैलगाडी शिरत आहे तोपर्यंत पंढरनाथ फडके हे नाव कधी मिटणार नाही. काय म्हणलं इथून पुढे बकासूर कधी दिसेल आज? आज 4 वाजता मुंबईमध्ये बिनजोड आहे. हा 4 वाजता बिनजोड दिसलं बैल. म्हणजे डायरेक्ट न कुणाला काय माहित नाही, काय नाही, बँडर नाही पडला पडते. नाही काय बांधा बिना काय डायरेक्ट बैल सकाळी गेलाय. हा 4 वाजता बिनजोड आहे. बिनजोड 4 वाजता होईल. मोठी बिंजोड आहे. तिथं मुंबईला खेळ ते नाव दिलं कोणी. तुम्ही जात नाही सर? जातो की ती दादा 15 मैदान असल्यामुळे आलो इकडे. इथं का? चालते सर. तुम्हाला पण बावऱ्याबद्दल वाटचाल पुढच्या शुभेच्छा. आम्ही ऐकलं होतं की तुमचं पण म्हणजे तुमची पण बरीच बैल होती ना, काहीतरी इन्सिडेंट घडला परत तुम्ही थांबला आहे ना? हो हो आपली बैल पहिले कायम माझी 8-9 बैल कायम असायची. हा चांगले बैल आपण टॉपचा नाद केलाय. हा टॉपची बैल पहिले होती मुंबईमध्ये असेल, घाटाव असेल, हा मोठ्या मोठ्या शर्ती आपण बी केल्या त्या. हा पण थोडासा श्वास राखीमुळे गोटांचा जळ आला तर माझे 5 वासर मिली ती. हा म्हणजे गोट्या लागली. म्हणजे स्टॉप घेतला परत आला बैल. पण तो एवढं काही मोठा नाद नाही. पण परत बकासूर भेटलं हाय तीच चाल भेटली असं परत सगळे नाव रुपाल सगळं. नाही नाव परत बकासूर नाव केलं मोठं. हा नाव मध्यंतरी समालोचनेच्या माध्यमातून नाव होत होतं. पण परत नाव ओळख मोठी दिली बकासूर. काय का ना सर? कधीपासून नियोजन करताय तुम्ही बकासूरचं? आता 1.5 वर्ष झाले टोटल सगळं आहे ना सर? 1.5 वर्ष झाली. आणि एक आहे ना सर बकासूरची सेवा करायला तेवढं आपल्याला पण परत आहे ना? त्याच्या आश्वासन सगळं चांगलं चाललंय आपलं. हा कासाखंडा दुकान चांगलं चाललंय, हॉटेल चांगलं चाललंय, समालोचन चांगलं चाललंय. ऑलराऊंड फुल टाइमच बैलगाडा शर्यत. फुल टाइम बैलगाडी आपली आवडच आहे ना सर? 100% सगळं आता जे आहे ते बैलगाडी शर्यतीमुळेच आहे. हा बैलगाडी शर्यतीमुळे आता दिवस आहे ते सगळं त्याच्यामुळे आहे. सगळी ओळख म्हणा सगळीकडे क्षेत्र पण वाढत जात आहे ना ओळख सर. आता मग एवढं सगळं करताय तर बावरे जनतेची गाडी कधी दिसेल आपल्याला पळताना? घरची गाडी म्हणलं काय माहिती आहे का, आता आपण जर बैल सोडून आणला तर आपल्याला मिळणार आहे. हा आपला बैल त्याच्यात तोपर्यंत त्या पावरीत जात नाही तोपर्यंत थोडस आपण 100% आपल्याला वाटलं की त्याची पळ हा त्याशी काय 100% घालणार. सर आता विचारतो त्या सगळ्यांचीच म्हणजे सगळ्यांनी बघितली जोडी पळताना ती म्हणजे घोटचा सर्जा आणि बकासूर कधी दिसेल तरी आपल्याला? लवकरच म्हणजे भेटेल बघायला आहे का ना सर?
बघा आता मामांची इच्छा आमच्या हा मामांची इच्छा होईल तेव्हा 100%. म्हणजे कसं असतं सर, आधी पैर ठरते पण सगळा विचार करून असतो पैरा तिथून पुढे. तो सगळ्या चारी बाजून विचार करून असतो पहिला. काय होतंय मामान सगळ्या चारी बाजून पहिला विचार करतात सगळ्या गोष्टीचा, मग मला हो म्हणून सांगते हा करू म्हणून. एकदा पायरा झाला की झाला एकदा झालं की झालं आहे ना सर. झाला हो. आता कधी दिसेल बकासूर पळताना आपल्याला? 4 वाजता. हा 4 वाजता 4 वाजता. कुठं आहेस? मुंबईत बिंजोरला. अरे वा, डायरेक्ट धप्पा आहे का? कधी गेला पण बैल? सकाळी गेलाय. कुणाला माहित नाही काय नाही डायरेक्ट आता 4 वाजता बिंजोड, मोठी बिंजोड आहे. मोठी बिंजोर. अरे वा. आणि बिनजोड पण सर त्यानं तसं 3 फेऱ्या गाजवलं. तसं मुंबईत गेल्यापासून मुंबईत कुणाकडं? घर साहेबांकडं. हा सचिन शेटकर हा त्यांच्याकडेच बैल गेलाय. त्यांच्याकडे बैल त्यांचा मुंबईत त्यांच्या नाव पळतो. हा हा हा. इथं पण त्यांचं नाव लावते आहे ना बैलगाडी क्षेत्रात. दोन्ही इकडे तिकडे दोघांनी नाव पळतो बैल. हा हा. सर आता किती वाजता एकूण आपल्याकडे स्वतः? बाहेर 3 वाजता राहतात आता. हा शिवक आणि अजून 2 वाजता घरी येते. हा हा. त्यात कोण आहे जास्त पळणार तुम्हाला सुटते? नावावर पळालं का बावरे आता सुरुवात आहे? आता ते अजून बारकी वाजता झोपलेत नुसते आता. हा हा हळूहळू ट्रेनिंग चालू आहे. हा. तो ते आपला बावऱ्या चांगला. बावरे का सर? आता एवढं तुम्हाला नाव भेटलं बकासूरमुळं किंवा काय ओळखीबद्दल काय सांगा सर? ओळख होत जाते ना बैलगाडी क्षेत्रात चांगली मोठी? आता असं कुठं ठिकाण नाही, असं कुठं गाव नाही की आपल्याला जे माणूस बघणार माणूस नाही. हा सगळे आपल्या नावानं सगळे ओळखतात. आजपर्यंत जे माझे पाहुणे आमचे मामा आहेत, मला सख्खा मामा. हा मामा आजपर्यंत मला कायम मामा आमचे शासकीय अधिकारी. कर्मचारी आहेत. हा मामा कायम मला बडबडायचे. शिवनाथ एक नको. शिस्तीचा माणूस आहे. कायम मला बडबडायचे की तुला विकाराचा नाद लागलाय, असं तसं सुधार, परत वेळ गेले की परत कोण नाही असं तसं. पण मामा त्या परवा फोन आला मला, माझे खंडाचे मित्र आहेत, त्यांच्या काय तर बैल पोहतो, त्यांचा काय तर पैरा आहे, त्यांचा मला फोन आला, जरा त्यांना बैल तेवढा दे, काय त्यांचं आहे तेवढं बघ मला तेवढं. अरे बाबा. म्हणजे सर तुम्हाला पण बरेच आधी नकार होते घरात, नाही ही नाद नको, कारण माणसांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो नादाकडे प्रश्न. नाही आमच्या घरात काय नव्हतं. जे नातेवाईक आहेत, नातेवाईक मामा माझे 2 मामा जॉबला आहेत. त्यांना वाटायचं तुम्ही पण जॉब करावं का? हा त्यांना वाटत आपलं काहीतरी वेगळं काहीतरी असं नाही का. हा मोठा भाऊ सुद्धा आपला मेकॅनिकल इंजिनियर आहे, हम्म. ते वेगवेगळ्या क्षेत्रातच आहे. हा पण त्यांना वाटत काहीतरी शिकून आपलं मार्गस्थ लागावं. हा हा हा. पण त्यांना पण आता जाणवतं ना बकासूर बरोबर एवढं करताय, म्हणजे घरातली पण लेखू शकते सर, सगळी फॅमिली जात असेल भेटायला बकासूरला तुमची? आम्ही असतो तिथं शेजारी राहायला, सगळे आपल्या तिथेच आहे गोट्या शेजारी आहे? तिथं 1 किलोमीटर आहे. हा. पोरं बिरं असतात गोट्या कायम. आता एवढं अपडाऊन जमतं का सर? आता काल तर थार घेताना तिथं होताना, आज सकाळी कवट्यात आपल्या मैदानात आला इथे. आता पोटासाठी पण एवढी पळापळ बी होतीच ना सर तसं? त्याला पर्याय नाही. आता पेडगावला मागच्या वर्षी बकासूर सलग 2 आहे का नाही, 2. 1-1 नंबर. यंदा पण पेडगावचं मैदान आलेलं आहे, काय सांगा त्याच्याबद्दल? कसं कसं नियोजन असेल काय? बघा चालूच सगळ्यात मोठं मैदान पहिल्यांदा पेडगावचं पडतं. हा. प्रयत्न 100% राहील. यश अपयश परमेश्वराचं हाती. सर मांडलं पाहिजे का नाही थोडा काळ त्याला, पण आता मध्ये तरी पाहायला लागला, पण लवकर रिकवरून त्या स्थावात परत नंबर चालू केलं. 100% ते देवाचा अवतार आहे. हा त्याला जेव्हा कळालं की आपल्या बाबा सगळे नाराज झालेत आपल्यावर, हा माणसं आपल्याला काहीतरी वेगळ्या कमी टाकल्या आपल्याला, हा त्यामुळे आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हा. मग ज्याने ज्याला नाकारलं डावालं, ज्याने यांचे नाराज झाले पहिला, सगळ्यांनी त्यांना उत्तर दिलं आणि सगळ्यांचं मन जिंकायला परत तो सज्ज झाला. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जरी मोठं आपल्याकडे बैल असला तरी अशा गोष्टी होत राहतात सर, कमी पळायला लागल्या काय लागल्या, माणसाचा विचार बदलते सगळे. 100% तुम्हाला सांगू का, हा. जोपर्यंत रूप आहे तोपर्यंत सगळं काय आहे. बरोबर. हा. ज्या दिवशी रूप सपल ना त्या दिवशी माणूस पूर्णपणे संपतो. म्हणजे कुठल्या बी क्षेत्रात असू दे सर. कुठल्याही क्षेत्राला असून दे, जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे हम्म. तोपर्यंत माणसाला किंमत आहे. म्हणजे पैसाच नाही, जोपर्यंत माणसाला कुठले एखादं स्किल असते, तर जोपर्यंत स्किल त्या माणसाच्या अंगात आहे तोपर्यंत त्या माणसाला किंमत आहे. मग तो माणूस असो, बैल असो, कारागीर असो किंवा कोणी असो, ज्या दिवशी स्किल संपल त्या दिवशी त्या माणसाची किंमत शून्य असते. कलियुग आहे ते. आता उपकार अपकार कोण या ठिकाणी मानत नाही. ते जुना दिवस गेलाय ना. हा, ते दिवस गेला की तेव्हा माणूस गेला, हा. संपला. आमचे भरपूर लय उपकार आहेत. म्हणजे उपकार आम्हाला ज्या दिवशी आमचा बैल जागेवर बांधतो त्यावेळी सगळ्यांचे रूपरक्षा आम्हाला सगळ्यांना कळाले. म्हणजे एवढ्या पॅच मध्ये पण बऱ्याच गोष्टी बऱ्याच कळाल्या. गोष्टी कळाल्या. 100% सगळं काय ते एका 15 दिवसात सगळं काय कळालं. मला वाटतं तरी पण त्यानं बघा एवढ्या कमी काळात रिकवर होऊन परत 1 नंबर केला चिक्क्या बरोबर होय होय. आहे का नाही? त्या दिवशी पण तो महाराज बघायला होता बाहेरचा बैल, त्याच्या तो पण इथं पळत होता, पण 3 फेऱ्या त्याला गुलाल नव्हता, पहिलाच गुलाल झाला त्या दिवशी 3 फेऱ्या. त्याच्याबद्दल काय सांगाल? जिगरी ग्रुप अमरावती महाराज हा चांगला बोलतो बैल, 2 पोहतो बैल, हा चांगला पोहतो रे, चांगला पळाला.
आतापर्यंत त्याला फक्त यश येत नव्हतं. हम्म. त्याने आपलं देवाला साकडं घातलं. देव ते पण स्वतः म्हणले ना देवावर पळाला सर. त्यांना बी आपलं देवावर पाहिलं, त्यांना गोला झाला, हा. 1 नंबर झाला. हा त्या दिवशी ड्रायव्हर कोण होते? प्रशांत ड्रायव्हर. प्रशांत होता. ड्रायव्हर पण आता असं वेगवेगळं बसून सगळे. नाही, बबलूच्या इकडे बबलूच्या वासरू होतं इकडे पळायला इस्लामपूरला. हा त्यामुळे त्याच्या तिकडे गेला होता. हा म्हणून त्या मग प्रशांतला मग गट प्रशांत काढला. बरोबर भले शिमेराव दिवसात झालं पण प्रशांत पण उतरून चालणार नाही ना. बरोबर. एकदा दिलं की 3 फेर आहे ना. 3 फेर मग त्याला प्रशांत गाडी आणली. हम्म. आहे प्रशांत आमचा ड्रायव्हर आहे. इथून पुढे प्रशांत दिसत काही विषय नाही. नाही पण आता पण तुम्ही सर सगळ्यांना घेऊन चोर असते सगळे आहे ना सगळ्यांना. सगळ्याच प्रशांत असतो, आम्हाला असतो, बबलू हो असतो. हो हो कोण बी ज्याला इच्छा असेल तो गाडी आणतो 100%.